अंगद महाडिकशी तुझा काय संबंध आहे? वडील होते ते माझे. मी माझ्या बाबांची शपथ घेऊन सांगते ग तुला, तुझ्या बाबांना मी किंवा माझ्या माणसांनी नाही मारलंय. माझे नातेवाईक कोण आहेत, मी कोण आहे हेही मला आठवत नाहीये. पण मला माझ्या पर्समध्ये तुमचा फोटो आणि पत्ता सापडला म्हणून मी तुम्हाला शोधत शोधत इथे आले. ही हरवली कोण आहे? तुमचे नातेवाईक? नाही, ही माझी कुणी नाही. आणि खरं तर ही हरवल्याची कंप्लेंट घेऊन मी आलेले नाही. तर ही मुलगी मला सापडली आणि हिचा फोटो घेऊन हिची मिसिंगची कंप्लेंट कोणी दिली आहे का हे विचारायला मी आले. कारण तिला तिच्याबद्दल काहीच आठवत नाही. पण मॅडम, या पोलीस स्टेशन मध्ये नोंद असलेल्या मिसिंग लिस्टचा चार्ट आहे. आमचा शोध चालूच आहे, पण मिसिंगच्या केसेस दररोज वाढत आहे. एनिवेज, मी फाईल्स मागवतो, आपण त्यामध्ये बघूया या मॅडमचा नंबर आणि फोटो आहे का. हवालदार, मिसिंग केसच्या फाईल्स घेऊन या सगळ्या. बरं, मी काय म्हणतो मॅडम, तुम्ही त्यांना इथे का घेऊन आला नाहीत? म्हणजे तुम्ही त्यांना आमच्या ताब्यात दिल्यावर तुम्ही मोकळे होऊ शकता. नाही, खरं तर तसं नाही करता येणार, कारण तिला काहीच आठवत नाहीये तिच्याबद्दल. आणि या अशा अवस्थेतही ती मला शोधत होती. म्हणजे तिच्या पर्समध्ये माझा फोटो आणि माझा ऍड्रेस मिळाला मला. ओ, म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की तिला कुणीतरी तुमच्याकडे पाठवलंय. हा ट्रॅप सुद्धा असू शकतो. नाही, ही एक शक्यता आहेच. आणि काय, पोलिसांच्या नावाने तिला खूप भीती वाटते. मी तिला इथे नाही आणू शकत. पण मला असं वाटतं की कदाचित ही मुलगी संकटात असेल आणि माझ्या मदतीसाठी ती माझ्याकडे येत असताना अपघात झाला असेल आणि स्मृती गेली असेल. आणि इन्स्पेक्टर साहेब, मॅडमचा फोटो हा कदाचित तिच्यासाठी काडीचा आधार असेल. मे बी. ही कोण हे जर कळलं ना तर हिच्यासाठी काहीतरी करता येईल आपल्याला. आपण बघूया, फाईल आल्यात. आम्ही ही मदत करू तुम्हाला. हो हो, घ्या ना. ही बघ, ही जागा नीट बघ. आठवतंय असं काही? नाही. हे बघ, हे गार्डन बघ, ही बाग बघ. आठवतेय तुला कधी पाहिल्याचं? नाही. हे बघ, हे स्टेशन बघितलंयस तू कधी? बघ नाही. नाही. बरं, ठीक आहे. ही बिल्डिंग बघ, ही सोसायटी, हा एवढा मोठा कॉम्प्लेक्स कधी बघितलायस तू? आठवतंय? नाही. थांब. हा बघ, हा मॉल किंवा एवढं मोठं सुपर मार्केट बघितलंस कधी? काही आठवतंय तुला? नीट विचार. ह्या सगळ्या गोष्टी बघून तुला काही आठवतंय का? नीट विचार कर. काही वेगळं वाटतंय? हे बघ शांत, मला माहितीये एवढ्या पटकन नाही आठवणार या गोष्टी. हे बघ, पण जरा जरी एखादी गोष्ट किंवा एखादं ठिकाण ओळखीचं वाटलं तर मला लगेच सांग. म्हणजे आपण तिथे जाऊन बघूया. तुला कोणी ओळखतंय का हे बघूया तिकडे. हे बघ, तू शांत हो. माझी खात्री आहे की असं तुला नाही आठवणार आहे. हा, पण तू त्रास नको करू. आता तू आमच्या बरोबर आहेस ना, म्हणजे मॅडम तुझं घर, तुझी माणसं नक्की शोधून काढ. माझं घर, माझी माणसं, त्या जगात माझा कोणी आहे का नाही कोणास ठाऊक. हे असं काय बोलतीये? आम्ही आता सगळे आहोतच ना तुझे फ्रेंड. नाही, तसं नाही.
मग आता असा विचार नको करू. आपण अजून काही फोटोग्राफी करू. तुला माहिती आहे आमच्या मॅडम काय म्हणतात? शोधलं की सापडत. बघूया. माझी खात्री, मॅडम तुला तुझी ओळख नक्की मिळवून दे. चल बघूया. एक मिनिट तो तो मागचा फोटो दाखव. हा बघ. नाही त्याच्या मागचा. बघ. हा हा. मला 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 आठवते ही जागा. या फाईलमध्ये तर तिच्याविषयी काहीच माहिती मिळाली नाही. याच्यात सुद्धा काही सापडत नाहीये. बहुतेक ही तक्रार कुठेच केलेली दिसत नाही. पण मॅडम हे कसं शक्य आहे? तिचं कोणीतरी असेलच ना. आणि असं कसं तिच्या घरचे एवढे स्वस्त बसतील? साहेब माझा मुलाचा काही शोध लागला का? 6 महिने झाले माझा मनीष हरवलाय. त्याची आई वेडी झाली आहे. अहो काणे साहेब, आमचे प्रयत्न चालू आहेत. सापडेल तुमचा मुलगा लवकर. गेले 6 महिने तुम्ही हेच उत्तर देताय. त्याची आई त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे. काणे साहेब, आमचे प्रयत्न चालू आहेत. आम्ही लवकरात लवकर शोधतो. मला समजतायत तुमच्या वडिलांचं काय झालं इन्स्पेक्टर काका? त्यांचा काही पत्ता लागतोय का? नाही दीपक, अजून नाही लागला. 4 वर्ष खेटे घालतोय, वाट बघतोय. माझ्या आईकडे थोडं बघा साहेब. बघा त्यांची काय अवस्था झाली आहे. अहो एकदा सांगा तरी, माझे बाबा या जगात आहेत की नाहीयेत? दीपक, असं काय बोलतोयस तू? आणि ते सुद्धा आई समोर? अरे तूच जर असा धीर सोडलास तर कसं चालेल? आणि हरवलेला माणूस शोधणं म्हणजे गवताच्या गंजीतून सुई शोधण्यासारखं आहे. नाही, बरोबर आहे तुमचं इन्स्पेक्टर साहेब. पण ती सुई जर बोचली तर चटकन सापडते. नाहीतर शोध घेणं आणि वाट पाहणं चालूच राहतं अविरतपणे. इन्स्पेक्टर साहेब, मी तुमच्या अडचणी समजू शकते. तुमच्या कर्तव्याचा मी नेहमीच आदर करत आहे. पोलीस खात्यात काम करणं म्हणजे सतत निखाऱ्यावरनं चालण्यासारखं. पण तरीही मला असं वाटतं की या लोकांसाठी आपण काहीतरी करायला हवं ना. अस्मिता मॅडम, शक्य ते सगळं आम्ही करतच असतो. पण पोलिसांना इतरही कामं असतात. चोरी, रेप, खून यासारख्या गुन्ह्यांचा तपास करायचा असतो. आणि तुम्हाला सांगतो, अनुभव इतक्या वर्षांचा. हरवलेल्यापैकी 80% माणसं स्वतःच भांडून घरातून निघून गेलेली असतात. आणि पोलिसांना हे कळू नये म्हणून घरातली माणसं या भांडणाविषयी पोलिसांना काहीच सांगत नाही. एवढंच काय, सहकार्य सुद्धा करत नाहीत. नाही, मान्य आहे मला, असं होतही असेल. पण उरलेले 20% त्यांचं काय? आमचा शोध चालूच असतो. तुम्ही आत्ताच म्हणालात, तुम्हाला पोलिसांच्या कर्तव्याबद्दल आदर आहे. पण आम्हाला सुद्धा मर्यादा आहे. आता हेच बघा ना, या काणे साहेबांचा मुलगा हरवलाय. या वडके वहिनींचे पती घरातून गायब झालेत. एवढंच काय, हे परांजपे काका
यांची 8 वर्षाची नात दर 2 दिवसांनी मला फोन करून विचारते, साहेब माझे आजोबा कधी सापडतील, कधी सापडतील, काय उत्तर द्यायचं मी? चौकशी करतात याचं काही वाटत नाही, पण आमच्याकडून रागाच्या भरात जर एखादा वावगा शब्द गेला तर त्याची मात्र जाहिरात केली जाते आणि आमचं अख्खं पोलीस खातं बदनाम होतं. दोष तुमचा नाहीये, दोष आमच्यासारख्या लोकांचा, जे पेपरात अशी जाहिरात वाचतात, ते फोटोही पाहतात, पण स्वतःहून त्यांना शोधण्याचा प्रयत्नच करत नाही. आणि काका, वडके काकू, तुम्ही याआधी अशा मिसिंगच्या केसेस, अशा जाहिराती, त्यांचे फोटो पाहिले असतील ना? पण मग तुम्ही स्वतःहून त्यांना शोधण्याचा कधी प्रयत्न केलाय? काय दीपक, तू तरी कधी प्रयत्न केलायस? मी तर म्हणेन समाजातल्या प्रत्येकाने हे फोटो एकदा तरी नजरेखालून घालावे. आपल्या घरातली एखादी व्यक्ती हरवली असं समजून तो फोटो पाहावा, म्हणजे नकळत का होईना तो फोटो मनात रजिस्टर होईल आणि मग कदाचित ती व्यक्ती आपल्या समोर आली तर आपण तिला ओळखू शकू. अशा व्यक्ती सापडण्याची शक्यता काही टक्क्यांनी तरी वाढेल, कारण बऱ्याचदा ही अशी माणसं आपल्या आजूबाजूलाच वावरत असतात. ऐकलं ना राणे साहेब? दीपक, अरे आमचे प्रयत्न चालूच असतात, पण तुम्ही थोडा तरी विश्वास ठेवा आमच्यावर. हा बोल सर. हा मॅडम, तुम्हाला काही कळलं? अरे नाही ना, इथे काहीच मिसिंगची केस फाईल केलेली नाहीये कोणी. हिने एक जागा ओळखली. गुड. पण ती जागा तिची स्मृती गेल्यानंतरची, म्हणजे ती ज्या पब्लिक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती ते सिटी हॉस्पिटल तिने ओळखलं. ओके, मग एक काम कर ना, दाजी आता तिथे आलेत ना, तू निघ, तू तिथे हॉस्पिटलमध्ये जाऊन व्यवस्थित चौकशी कर. मी इथे इन्स्पेक्टर साहेबांशी बोलून ठेवते, ते तिथे सिटी हॉस्पिटलमध्ये फोन करून सांगतील, सो दॅट तुम्हाला व्यवस्थित कोऑपरेशन मिळेल. ओके, बाय. इन्स्पेक्टर साहेब, एक रिक्वेस्ट करायची होती तुम्हाला. माझे सहकारी आता सिटी हॉस्पिटलला जातात, या हरवलेल्या मुलीची चौकशी करायला. अच्छा, तुम्ही जर तिथे फोन करून सांगितलं तर त्यांना व्यवस्थित कोऑपरेशन मिळेल. नक्की करतो. थँक्यू सो मच. आणखी नाही, या मुलीचा फोटो तुमच्या जवळच राहू दे. तिच्याविषयी तुम्हाला काहीही माहिती मिळाली तर आम्हाला लगेच कळवा. नक्की. थँक्यू. काय बघतेस? मी कोण आहे, कुठे राहते, माझे नातेवाईक कोण आहेत, माझ्याकडे तुमचा फोटो, पत्ता कुठून आला, हे आणि असे अनेक प्रश्न पडलेत. आणि हा गुंता काही केलं सुटतच नाहीये. शांत हो, शांत हो. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील. उगाच आत्ता या सगळ्याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. पूर्वा, चल मी तुला तुझी रूम दाखवते. काहीतरी खाऊन घे आणि थोडा आराम कर. चल. दाजी,
मॅडम बरं झालं तुम्ही दाजींना पाठवलं, नाहीतरी हिचा काय भरवसा, पुन्हा काहीतरी. म्हणाली भरवसा आहे ग, पण पूर्वाच्या बाबतीत मी कुठलीच रिस्क घेऊ शकत नाही. एक वेळ मी संकटांना सामोरं जाऊ शकेन, पण माझ्यामुळे तुम्हाला कोणालाही काहीही झालेलं मला नाही चालणार. तुम्हाला काय वाटतं हिला नक्की काय झालं असेल? म्हणाली हिला पाहून ना मला अबोलीची केस आठवली. अबोलीच्या केसमध्ये तिला सगळं आठवत होतं, पण बोलता येत नव्हतं. तिला बोलता येतंय पण काहीच आठवत नाही. बघू, सीड हॉस्पिटलला गेलाय ना, तो आल्यावर काय ते कळेल. मॅडम, मी हॉस्पिटलमधल्या स्टाफशी आणि डॉक्टरांशी बोललो. त्यांनी मला असं सांगितलं की तिच्या नातेवाईकांपैकी कोणी तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट नाही केलं. 4-5 दिवसांपूर्वी ती लोकांना रस्त्यात बेशुद्ध अवस्थेत सापडली, तेव्हा लोकांनी तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. पण जेव्हा ती शुद्धीवर आली त्यावेळेला सरळ पळून गेली. पण मग हॉस्पिटलमध्ये तिचं काही सामान किंवा तिच्या काही वस्तू नाही का सापडल्या? नाही, फक्त तिची पर्स होती. हो, पर्स तर होती आणि ती रिकामीच होती. पण पर्स रिकामी कशी असेल? तर पैसे, कार्ड्स काहीतरी असायला हवं ना. मला सांग, ती पर्स हॉस्पिटलमध्ये कोणी आणून दिली होती? ऍक्च्युली इन्स्पेक्टर साहेबांनी हॉस्पिटलमध्ये फोन केला होता आणि हवालदार सुद्धा पाठवला होता. म्हणजे त्या दिवशी तिला जेव्हा ऍडमिट केलं त्यावेळेला ड्युटीवरती असलेल्या नर्स आणि वॉर्डबॉईजचे ते चौकशी करणार. शिवाय तिला ज्यांनी कोणी ऍडमिट केलं त्या लोकांना सुद्धा ते भेटणार. सेड, अरे मग तू तिथे थांबायला हवं होतंस. मॅडम, राकेश आहे तिथे आणि मी उद्या जाणारच आहे. तिथल्या डॉक्टर परेरांचं असं म्हणणं आहे की तिची स्मृती तात्पुरती गेली, कालांतराने ती परत येऊ शकते. बाय द वे, हे त्यांचं काय? मॅडम, हिची स्मृती खरंच गेली आहे की तात्पुरती हे कळायला हवं. सिद्धी फायनली अंडी घेऊन आली, पण ती फोडायला ना, आणि फोडायला ती उकडलेली अंडी घेऊन आली. मेंढ्याला तूच खाती उकडलेली अंडी. मीना, मीना, तू इथं काय करतेस? अगं किती शोधलं मी तुला. चल घरी चल. एक मिनिट, कोण आहात तुम्ही? मी सुरेश, हिचा नवरा. मी मीना आहे. आणि तुम्ही माझे, पण मला काहीच आठवत नाहीये. अगं असं काय करतेस? नवरा बायकोंच्यात भांडणं व्हायचं नाही. चल तू घरी चल. पण मी तुम्हाला ओळखत नाही आणि सगळं आठवल्याशिवाय मी तुमच्या सोबत कशी काय येऊ? तू घरी चल, तुला सगळं आठवेल. तू विसरल्याचं नाटक करतेस. अगं तू घरी आलास तर माझं कसं होणार? माझ्या आजारी आई वडिलांचं कसं होणार? नाही, तू घरी चल. एक मिनिट, कशावरून ही तुमची बायको आहे? हो, तुम्ही कोण? नवरा बायकोंच्या मध्ये बोलायचं नसतं, तुम्हाला कळत नाही का? शेजारच्या सांगण्यावर मी पोलिसात पण जाऊन आलो. हो तर फोन करून विचार. ठीक आहे. हॅलो, हा इन्स्पेक्टर साहेब, मी अस्मिता अग्निहोत्री बोलतेय. इथे एक माणूस आलाय आणि त्याचं असं म्हणणं आहे की तुम्हीच त्याला इथे पाठवलं. हो सुरेश. ओके.
तुला यांच्यासोबत जावं लागतं. हेच तुझे पती आहे आणि तूच मीना आहे. पण आपण कुठे राहतो? कुठं म्हणजे? झोपडात. आपला असा बंगला नाही, गरीब आहे मी. मॅडम, तुम्हाला खरंच असं वाटतंय का हा माणूस जे काही बोलतोय ते खरं आहे? हो अगं, तुझ्या समोरच इन्स्पेक्टर साहेबांशी बोलले ना मी कन्फर्म केलं. हेच तुझे पती आहे. बरं, तसं असेल तर मी जाते यांच्यासोबत. येते. एक मिनिट, हे तुझे पती नाहीये. एक मिनिट, हे तुझे पती नाहीये. म्हणजे हा माझा माणूस आहे. सुरेश, तुमचं काम झालं. या तुम्ही. मॅडम, तुम्ही माझी परीक्षा घेताय का? कोणी जवळचा माणूस भेटल्यावर तुझी रिॲक्शन काय होते हे पाहायचं होतं मला. तुम्हाला असं वाटतंय का की मी स्मृती गेल्याचं नाटक करते, मी खोटं बोलते असं वाटतंय का तुम्हाला? मॅडम, या सगळ्याचा मला खूप त्रास होतोय आणि माझ्याबरोबर काय होतंय ना ते फक्त मलाच माहित आहे. शांत हो. हे बघ, वाईट वाटून घेऊ नकोस. पण माझा नाईलाज होता. मला सगळ्या शक्यता पडताळून पाहायच्या होत्या. पण आता माझा संशय दूर झाला. पूर्वा, यांना आत घेऊन जा. नाही, नको. त्यापेक्षा मी जाते. नाही अगं, कुठे जाणार आहेस तू एकटी? हे बघ, तुझ्या जवळचं कोणी भेटेपर्यंत मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. जा आत जाऊन आराम. मॅडम, हे सगळं काय आहे? म्हणजे क्षणभर मी सुद्धा घाबरले. ती नाटक करत नाहीये हे सिद्ध झालंय. ती जर नाटक करत असती तर अशा व्यसनी माणसाबरोबर जायला ती तयारच झाली नसती. तिची खरोखरच स्मृती गेलीय. तिच्या आठवणींवर विस्मृतीचा काळा पडदा पडला आणि मी आता वाट पाहते ती दाजी आणि स्वीटची. मॅडम, तिला ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्यावेळेला तिची पर्स प्यारेलाल नावाच्या एका माणसाच्या हातात होती असं कळलं. ऍक्च्युली आम्ही त्याला खूप शोधलं पण तो नाही सापडला. दाजी आणि हवालदार अजूनही त्याच्या मागावर. आपण दाजी येईपर्यंत वाट पाहूया. तोपर्यंत मी डॉक्टर परेरांशी बोलून घेते. हॅलो. हॅलो डॉक्टर, मी अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री बोलते. बोला मॅडम. सॉरी तुम्हाला इतक्या लेट फोन केला ऍक्च्युली, पण काम तसं अर्जंट होतं. हा बोला ना. 4 दिवसांपूर्वी तुमच्याकडे ऍडमिट झालेल्या पेशंट विषयी बोलायचं होतं मला. कोणाबद्दल? त्या पळून गेल्या मुलीबद्दल का? हो. तुमचे असिस्टंट आले होते मला भेटायला. मला कल्पना आहे त्या केसची. तुम्ही गिल्टी वाटून घेऊ नका. हो, तुमच्यासारख्यांना मदत करणं कर्तव्य समजतो आम्ही. इट्स माय प्लेजर टू हेल्प यू. थँक्यू सर. तुम्ही तिच्या आजाराबद्दल काही सांगू शकता? म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन काय म्हणतंय? हो येस शुअर.
कसं आहे, त्या पोरीच्या डोक्याला मागच्या बाजूला मुकामार लागला होता, त्यामुळे तिची स्मृती गेली. पण हा ॲम्नेशिया नाही, याला मेडिकल टर्म मध्ये डिसोसिएटिव्ह फ्यूग म्हणतात. म्हणजे मनावर खूप ताण असेल तर त्यामुळे स्मृती तात्पुरती का होईना जाऊ शकते. डोक्याला लागलेला मार हे निमित्त होत, खरं कारण स्ट्रेस असणार. पण कसला स्ट्रेस? हे तर तिची स्मृती आल्यावरच कळेल. पण मग तिची स्मृती परत येण्यासाठी आपण काय करू शकतो? हे बघा, ही टेम्पररी फेज आहे, काही दिवसात फरक पडेल. पण त्यासाठी तिचं घर, तिची ओळखीची वस्तू, ओळखीची माणसं असं काही दिसलं तर लवकर स्मृती परत येईल. ओके ओके डॉक्टर, थँक्यू सो मच. गरज लागली तर केव्हाही परत फोन करा. हो नक्की नक्की. आता हिची स्मृती परत आणण्यासाठी आपण काय करू शकतो? प्यारेलाल सापडला. म्हणजे हा मोबाईल आणि जी किचन ती बघू. मॅडम हा मोबाईल तर बंद आहे, चालूच होत नाही. पण ही किल्ली कसली असेल? सेट, तू तो फोन चालू करण्याचा प्रयत्न कर. कदाचित तिच्या ओळखीच्यांचे नंबर्स मिळतील आपल्याला. हो, नंबर्स मिळाले तर पत्ताही मिळेल. अमृता, घाबरू नकोस, घाबरू नकोस. शांत हो, आम्ही आहोत. शांत हो. मला सांग, ही किल्ली तुझी आहे? आणि हा मोबाईल? आता इथे लाईट गेल्यामुळे मी मोबाईलचं काम नाही करू शकते. लाईट आल्यानंतर चेक करतो, चालेल ना? या देवीची भक्त दिसते. इथे आसपास कुठे या देवीचं मंदिर आहे का हे पाहायला हवं. कदाचित तिला तिथे घेऊन गेल्यावर काही आठवेल. तिची स्मृती गेली असली तरी ही श्रद्धा अजून जागृत आहे. सेट, उद्या मी आणि दाजी हिला या देवीच्या मंदिरात घेऊन जाऊ. तू या फोनमधून काही माहिती मिळते का ते बघ. किल्ली सापडली आहे म्हणजे कुलूपही लवकरच सापडेल. आता ही देवीच आपल्याला योग्य मार्ग दाखवेल. तुला काही आठवतंय? हो,
आठवतंय उरकट मी या मंदिरात आले बऱ्याच हो हो हेच देऊळ देवी मी आधीही इथे यायचे एकटीच यायचीस का सोबत आणखीन कोणी असायचं नाही ते नाही आठवत आहे अमृता 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 बेटा लक्ष कुठे आहे तुझं म्हणाली हा मोबाईल सुरू झाला पण थोडासा डेटा करप्ट झालाय पण हिच्या नंबरवरून मी हिचं नाव शोधलंय अमृता बिरजे मुंबई अमृता बिरजे हिचं नाव मुंबईतच राहते ग्रेट म्हणजे आता मोबाईल कंपनीमध्ये कॉन्टॅक्ट करून तिचा पत्ता मिळवायला हवा आणि मॅडमनाही कळवायला हवं गुरुजी तुम्ही हिला ओळखता तसा परिचय आहे या देवीवर यांची फार श्रद्धा तशा या नेहमी देवळात यायच्या पण अलीकडे फार दिवसानंतर आल्यात पण तुमचा परिचय मला हिची मैत्रीण समजा त्याचं काय गुरुजी हिला काहीच आठवत नाही ही अशीच रस्ता चुकत माझ्याकडे आली आणि सध्या माझ्यासोबतच राहते तुम्ही सांगू शकाल का की ही कुठे राहते हो शेजारच्या सोसायटीत तर राहते मध्ये एकदा अभिषेकाचा प्रसाद घेऊन गेलो ना तेव्हा हिची भेट झाली आणि तिथेच तिची ओळख झाली म्हणाली अमृताचा पत्ता मिळाला गोरेगाव वेस्ट पांडुरंगवाडी स्टेशनच्या जवळ मी कळवतो मॅडम सिद्धेश्वर मॅडमचा मेसेज आला त्यांनाही पत्ता कळला बघ चेक कर हाच आहे का पांडुरंगवाडी गोरेगाव वेस्ट मॅडम मला माझं नाव कळलंय मी कुठे राहते हेही आता कळलंय थँक्यू मी येते आता नाही अगं अजूनही एका प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाहीये अगं तू माझ्याकडे का आली होती तुझ्या पर्समध्ये माझा फोटो आणि पत्ता कसा हे बघ तू एकटी जाऊ नकोस आम्ही येतो तुझ्यासोबत कदाचित तू कुठल्या तरी संकटात असशील आमची मदतच होईल तुला आणि मलाही माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील चल बस हॅलो बॉस अमृताच्या मोबाईल मध्ये मॅडमचा फोटो हा काय प्रकार आहे हे फोटो खालचा फोल्डर सुद्धा लॉक आहे त्याचा पासवर्ड हॅक करायला लागेल बघू दे मला
हे घर माझंच आहे असं वाटतंय. अगं तुझंच असणार, म्हणून तर कुलपाला किल्ली लागली की नाही. पण इथे आणखीन कोणीच दिसत नाही. तुला आता तरी काही आठवतंय? नाही. मला सांग, इथे तुझ्यासोबत आणखीन कोण कोण राहत होतं हे काही आठवतंय? माझ्यासोबत आणखी आई, इथवर सुखरूप परत आणलंस. आता या अडचणीतून तूच मार्ग दाखव मला. त्याची लहान मुलांचे कपडे. मला असं वाटतं या घरात लहान मुलं राहत असणार, किंवा किंवा कदाचित अमृताचीच मुलं असतील. हो, तिच्या गळ्यात मंगळसूत्र तर नव्हतं. तिचं मंगळसूत्र हरवलं असेल, किंवा किंवा कदाचित ती विधवा असेल. अमृता आहे कुठे आता? अमृताला आलेला मेसेज. अस्मिता मॅडमचा फोटो. खाजगी गुप्तहेर अस्मिता अग्निहोत्रीला संपवायचंय, नाहीतर खासगी गुप्तहेर अस्मिता अग्निहोत्रीला संपवायचे, नाहीतर काय? म्हणजे ती मॅडमना मारायला आली होती. अमृता,
यांना संपवायचंय, पण का? अमृता, 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 तू काय करतेस? दार का लावून घेतलंयस? अमृता, दार उघड प्लीज. मनाली, बोल मनाली. मॅडम, त्या अमृतापासून सावध राहा. तिला कोणीतरी तुम्हाला मारण्यासाठी पाठवलं. तसा मेसेज आहे तिच्या मोबाईलमध्ये. काय? हो मॅडम, तुमची खूप काळजी वाटते. आम्ही तिकडे. एक मिनिट दाजी, जरा बघ. हे बघ मनाली, माझी काळजी करू नकोस. अगं माझ्यासोबत इथे दाजी आहेत. तुम्ही एक काम करा, तुझ्या मोबाईलवर आणखीन काही माहिती मिळते का ते पहा. आणि प्लीज मी सांगितल्याशिवाय इथे येण्याचा वेडेपणा करू नका. अमृता जर इनोसंट नसेल तर ती सावध होईल. आणि तिला जर खरोखर काही आठवत नसेल तर तिला मला आपल्या पद्धतीने बोलतं करायला हवं. तुम्ही माझी काळजी नका करू. ओके, टेक केअर. ठीक आहे मॅडम. दाजी, हो ती मला मारायला आली होती. हो, तिच्या मोबाईलवर मेसेज मिळालाय. मलाही तोच प्रश्न पडला. तिला काहीच कसं आठवत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती जर मला मारायला आली होती तर तिच्याकडे कुठलंही हत्यार कसं नाही. तिची पर्स तर रिकामी होती. तुम्ही चेक केली होतीत ना?